त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. का वाटलं की तुम्हाला यावेळेस निवडणुकीत न देऊ उतरायचं? काही काँग्रेसचे तथाकथित नेते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी इथं ताकदीने येऊ शकणार नाही, अशा भाषा करतात. अमित देशमुखांनी इथं निधी आणलाय, विकास केलाय का नाही? कुठल्या अजेंड्यावर मग सांगते की आम्ही आता निवडून येणार? मला सांगायचं, इथल्या स्थानिकच्या आमदारांनी किती निधी आणला, काय विकास कामं केले, हे त्यांच्याकडे अजेंडा पण नाही. मग राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि तुमची युती फिसकटण्याचं कारण काय? एकत्र लढला असता तर काँग्रेसला विरोध करता आला असता. आरक्षणाची भूमिकेमध्ये आम्ही मराठा समाजाकडून आरक्षण भेटो ह्या भूमिकेवर उतरलो. आधी मी माझ्या घराला न्याय दिलो, मग मी आता बाहेरच्या न्याय द्यायला निघालो. त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. जी काँग्रेस बहुमतानं निवडून येण्याचा इतिहास होता विलासराव देशमुख साहेब असून, त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. दुसऱ्याचे कार्यकर्ते पळवायची सवय लागली. आदरच आमचा उमेदवार पळविलं. त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली. गोमचाळे ज्यांची चर्चा असते आणि अनेक वेळा आंदोलनामध्ये ते सक्रिय असतात आणि लातूरचा छोटा मोठा प्रश्न म्हटलं की ते आंदोलनामध्ये सहभागी होतात. मात्र आता निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये त्यांनी उडी घेतलेली आहे. जाणून घेऊयात कशा पद्धतीचे ह्या सगळ्या निवडणुका आहेत. भाजपकडून तुम्ही सध्या निवडणूक लढताय, सामाजिक आंदोलनं असतील किंवा इतर समस्या असतील त्यावेळेस परखडपणे तुम्ही भूमिका मांडताय. का वाटलं की तुम्हाला यावेळेस निवडणुकीत न देऊ उतरायचं आहे? 2017च्या प्रभाग 12च्या इलेक्शनमध्ये माझी आई भारतीय जनता पार्टीकडून महिलेमध्ये उमेदवार होती. यावेळेस भारतीय जनता पार्टीने माझी पुरुष गटातून ओपन पुरुष म्हणून उमेदवारी फायनल केली. गेल्या वेळेस जी विकास कामं केली, जे प्रभाग 12मध्ये माझ्यासोबतचे नगरसेवक असतील, दीपाताई गीते असतील, अंबोजी गीते असतील, चंदूभाऊ असतील किंवा सर्व नगरसेवकाच्या ताकदीने आम्ही 35 ते 40 कोटीची कामं प्रभागात केली. प्रभागाचा रिस्पॉन्स हा आमचा आउटस्कट एरिया आहे पूर्ण. तर त्या प्रभागामध्ये काळी माती, नाली नसलेला अस्वच्छ असा पूर्णपणे परिसर होता. पण ह्या 5-6 वर्षाच्या कोरोनाच्या काळात आम्ही डोर टू डोरची जी नाळ जुळली, लोकांमध्ये जो विश्वास निर्माण केला, त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही आता यावेळेस प्रभाग 12च्या ओपन पुरुष गटातून मी उमेदवारी मागून पक्षाने मला ते फॉर्म जोडलेला आहे आणि त्याच विकास कामाचा अजेंडा पुढे चालण्यासाठी काम करत आहे. लातूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते मोठ्या संख्येनं जे आहे ते काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढती. मात्र बाकी सगळे पक्ष जे आहेत ते सोबळाचा नारा सगळ्यांनी दिलाय. काय घडलं बरं? वाईट परिस्थिती आहे. काँग्रेसनं 60 ते 60 जागेवर जी उमेदवारी लढली पाहिजे होती, राष्ट्रीय पक्ष आहे, नाही 70 जागा जी लढल्या पाहिजे राष्ट्रीय पक्ष आहे, तर त्यांना आता 65 जागेवर लढत आणि 5 जागा वंचितला दिलेल्या आहे माझ्या ऐकण्यामध्ये असं आहे. पण म्हणजे यावरच काँग्रेसची ताकद कळते. आणि इथले काही काँग्रेसचे तथाकथित नेते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टी इथं ताकदीने येऊ शकणार नाही, अशा भाषा करतात. त्यांची ताकद त्यांनी ऑलरेडी मायनस करून घेतली आणि त्यांनी इतर पक्षातले अनेक कार्यकर्ते घेतली. मला सांगायचं, इथल्या स्थानिकच्या आमदारांनी किती निधी आणला, काय विकास कामं केले, हे त्यांच्याकडे अजेंडा पण नाही. मग अमित देशमुखांनी इथं निधी आणलाय, विकास केलाय का नाही? कुठल्या अजेंड्यावर मग सांगते की आम्ही आता निवडून येणार? त्यांनी निधी आणलाय का नाही हे लातूरकर दाखवितील प्रभागाने. त्यांनी जर निधी आणला असेल तर त्यांनी ठोकपणे सांगा की या प्रभागामध्ये एवढ्या कोटीची आम्ही कामं केली. आम्ही तर सर्वसामान्य नगरसेवक आहेत, आमच्याकडे स्थानिकचा आमदार नाही ना खासदार नाही, तरी सुद्धा आम्ही सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक वार्डामध्ये 35 कोटी, 20 कोटी, 25 कोटीची कामं झाली आहेत. मग राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि तुमची युती फिसकटण्याचं कारण काय? एकत्र लढला असता तर काँग्रेसला विरोध करता आला असता. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याची संख्या इतकी वाढलेली आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी डोर डोर कॅम्पेनिंग केलं, काम केलं, संघटना एवढी स्ट्रॉंग आहे, त्या संघटनेच्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीला ते युती करणं सोयीचं नव्हतं त्या ठिकाणी. आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात चळवळीमध्ये रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. तुम्हाला वाटतंय का की आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यावेळेस तुम्ही रस्त्यावर उतरला होतात त्यावेळेस भाजपची भूमिका आणि आता निवडणुकांमध्ये भूमिका यामध्ये तुम्हाला या अडचणी निर्माण होतील? आरक्षणाची भूमिकेमध्ये आम्ही मराठा समाजाकडून आरक्षण भेटो ह्या भूमिकेवर उतरलो. सर्वसामान्य जो मराठा समाज आहे, ज्याला की आज लातूरला 10 रुपये जर तिकीट काढून यायचं झालं, त्याची खूप आर्थिक परिस्थिती खराब आहे. कुठल्याही समाजाच्या घटकातली जर आर्थिक परिस्थिती खराब असेल, त्याचा न्याय लढणे म्हणजे चळवळ ही समाजासाठी असते आणि आर्थिक दुर्बल घटकासाठी असते. ते लढणं चुकीचं कधीच नाही. जर आपण आपल्या समाजाला न्याय देऊ शकत नसाल तर आपण राजकीय काम करायचं नाही. पहिला समाज आणि त्यानंतर इतर समाजातील घटकाला न्याय देण्याचं ताकद जी आपण निर्माण केली आहे ती चळवळीतूनच निर्माण केली आहे. आधी मी माझ्या घराला न्याय दिलो, मग मी आता बाहेरच्या न्याय द्यायला निघालो. मागे काही दिवसांपासून निवडणूक आली की अनेक जण तिकीट मागतात. लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येनं भाजपमध्ये लोकांनी प्रवेश केला, मात्र अचानक लोकांनी पक्ष बदल केला. आता शेवटी तर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटामध्ये काही क्षणामध्ये प्रवेश केला. आणि त्याच्याकडे कसं बघता? त्या ठिकाणी कसं आहे, आता एकेका प्रभागामध्ये जर 25-25, 30-30 फॉर्म जरी चुकाचे येत असतील, मला सांगा 4 जागेसाठी सर्वांचं समाधान करणं सोपं आहे का? मग त्या ठिकाणी जे इलेक्शन कॅम्पेन आणि सोशल इंजिनिअरिंग जे असते त्या पद्धतीने तिथं उमेदवार फायनल होतो.
त्यामुळे थोड्या बहुत कार्यकर्त्यावर अन्याय होणं साहजिक आहे. पक्ष वाढला, घरात एका घरात 10 जर मुलं झाले आणि जमीन जर 5 एकर असेल तर थोडं बहुत अन्याय होणं वाटणं शक्य आहे. इक्वली वाटणं डिस्ट्रीब्युशन करणं सोपं नाही. त्यामुळे सगळ्या सामाजिक घटकाला जाती धर्माला सोबत घेऊन चालण्यासाठी थोडं बहुत 19-20 होतं. ते ॲडजस्टमेंट करताना काही कार्यकर्ते उड्या मारले. मला हे सांगा, मागच्या काळामध्ये 2.5 वर्ष भाजपची सत्ता होती. काँग्रेसच्या लोकांनी भाजपची सत्ता असताना उलथवली आणि 2.5 वर्ष पुन्हा काँग्रेसची सत्ता आली. या सगळ्याकडे कसं बघता बघ? जी काँग्रेस बहुमतानं निवडून येण्याचा इतिहास होता विलासराव देशमुख साहेब असून त्यांना आता दुसऱ्याची बायका पळवायची सवय लागली, दुसऱ्याचे कार्यकर्ते पळवायची सवय लागली. आदरच आमचा उमेदवार पळविला. सांगा, कुणाच्या बायका पळवल्या तिथं? सांगा सांगा. बायका म्हणजे कधी कधी बायका ह्या शब्दावर जाऊ नका. कार्यकर्ते पळविण्याची भूमिका, आणि ज्या अर्थी तुम्ही कार्यकर्ते पळवितात त्या आमचा आमदार, आमचे महापौर करणे किंवा एखादा नगरसेवक फोडणे, ही भूमिका काँग्रेसला शोभनीय होती का त्यावेळेस? भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जो कौल दिला जनतेनं, त्या कौलला तुम्ही का दाग लावला? ही भूमिका फक्त काँग्रेसलाच न शोभणार नव्हती. त्यांनी तो राष्ट्रीय पक्ष असून सुद्धा त्यांनी भुरटेगिरी केली. या सगळ्या निवडणुकांमध्ये असं काही घडू नये यासाठी भाजपचे कार्यकर्ते किती सक्रिय पद्धतीने आता निवडणुका लढणार आहेत आणि किती जागा येतील असं तुम्हालाही वाटतंय? भारतीय जनता पार्टी ही बहुमतानं महानगरपालिकेत येणार आहे. 40 ते 45 जागा भारतीय जनता पार्टीच्या इझिली आहेत. 50 पर्यंत आकडा जाईल. आणि ही ताकद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची आहे. इथं आधी तुम्हाला आठवतं का मागल्या 2 वर्षाच्या इलेक्शनला, 17च्या आधीच्या 14च्या इलेक्शनला भारतीय जनता पार्टीला उमेदवार भेटत नव्हता. दारात हुडकू आम्ही बी फॉर्म दिले. आज अशी परिस्थिती की आमच्याकडे 50-50 कार्यकर्ते मागत. ही भारतीय जनता पार्टीची ताकदच आहे ना. बरं, पण अमित देशमुख जे आहेत ते त्यांच्या विरुद्ध इतर सर्व पक्ष नेते आणि पक्ष असल्याचं पाहायला मिळतं. हे कशामुळे आहे? ते अमित देशमुखच्या स्किलमुळे नाही, त्यांनी कुणासोबतच नीट प्रॉपर वागले नाहीत म्हणून नाही. त्यांचं मेरिट नाही, ते त्यांचं डिमेरिट आहे. त्यांना कुणाला धरून चालता आलं नाही. काय असेल काँग्रेसची स्थिती सध्या निवडणुकांमध्ये? शेवटचा प्रश्न. सध्या सापडतंय कोण, भेटतंय कोण आणि अचानक भगावतंय कोण, ही परिस्थिती सध्या काँग्रेसची आहे. तरी भाजपचे सगळे उमेदवार आहेत. 70हून अधिक जागा भाजप लढत आहे आणि त्यामुळं लातूर जिल्ह्यातली निवडणूक कशी होणार, चुरशीची होणार हे स्पष्ट होत आहे. मात्र काँग्रेस दावा करत असला तरी भाजपनं दावा केलेला आहे की कुणी दावा केला आहे 50 सीट येतील, कुणी 60 पर्यंत दावा केलेला आहे. त्यामुळे येणारी निवडणूक चुरशीची असेल. काँग्रेस कशा पद्धतीनं भाजपच्या या सगळ्या कार्यकर्त्यांना उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथेच थांबूया. धन्यवाद.